तर का टेन्शन मध्ये आहे का? हा ना बा, परवा निकाली. हा. मग आता काय ठरवलंय तू? आता जाणार आहे उद्याच्याला पुण्याला, नंतर नोकरी लागणार तिकडे येणार आहे. बरं आबा येऊ का? हॅलो. हा बोल ना जानू. हा बोल. माहिती आहे. काय आपल्या प्रेमाचं तू सांगणार जानू? माझ्याबद्दल नाही का विचार केलास तू? येतोय कॉलेजला, मी आल्यावर बोलू आपण. चल ना बाई, हो काय झालं तुला सकाळी? तुम्ही काय केलेला क्रमांक काय झालंय का? हा हॅलो जानू, काय झालं तुला नेमकं? सांगशील का मला आज तू? तू थोडाही नाही विचार केला आपल्या प्रेमाबद्दल, माझ्याबद्दल? डायरेक्ट फोन कट करते नालायक कुठली. ए शुभे, मी चाललो रे कॉलेजला. मी जरा गुट बीट घेऊ जा की. आला बाई. कुठं होता दिवसभर तू? रिझल्ट आहे बाई. बघा दिवे काय लावले ते आम्ही. 42%. का रे विक्या? एवढं कमी का? साठी एवढं केलं, जिच्यामुळे एवढे टक्के पडले, तिचा सोडून गेली. आणि त्याच्यामुळे तुला टक्के का कमी पडले? जानू मला हे करायचं.
जानू मला ते करायचंय. तुला आधीच सांगत होतो लाका पोरीच्या नादी नको लाग म्हणून. नुसता पोरी पोरी पोरी. शोना उठला का? शोना जेवला का? किती आपण वेळ असतो. तिला म्हणा शोनाला 42% पडले त्याचं काय. तिला काय आता? 42 पडले काय नापास झालं तिला काय फरक पडला? तेच ना फरक आपल्याला पडतो ना. काय काढणार आता बरं तू. माझी लाईफ बरबाद झाली आता. जॉब भेटायची वांदे होतील आता माझे. गावाकडे तर जाऊ पण शकत नाही ना. जाऊ दे होईल काहीतरी चांगलं. कशाचं चांगलं होतं. होईल रे. अरे नुसता सामानगिरी करत हिंडत असतो रस्त्यानी. हा चल सगळं जाऊ दे आता. जाऊ आपण बसू जरा जरा बसूयात. तुला जरा बरं वाटेल. चल. नको बाबा अगोदरच वाईट झालं भरपूर. अजून नाही व्हायचं. अरे ते वाईट नसतं ते लई चांगलं असतंय. तू फक्त चल. ए विक्या जेवायचं काय करायचं रे. जा जेवण करून ये, मला नाही जेवायचं. चल ना. जा रे. काय झालं चल. तुला सांगितलं कळतं का एकदा? अरे जा चल. जेवण करून ये. चल जेवायला. मला नाही जेवायचं. चल ना विक्या. अरे नको नाही. अरे चल. यायला काय कटकट रे तुझी. अरे आज जरा वेगळाच कार्यक्रम आहे. यार लग रहा है ना बराबर पैक. ले विके घे चल वड वाची. नको बाबा मी नाही ए. फिरत. नको बाबा. अरे घे तर. अरे जन्नत आहे जन्नत. असं म्हणतोय. घे चल. एकदा लावून तर बघ. कसली लागते रे ती. अरे पी. अरे पी. अरे पी. पी चल चल. गावाकडे पण दुष्काळ आहे. आई आबाला काय तोंड दाखवू. किती स्वप्न दाखवलं होती त्यांना. मी काय करू आता. काय करू मी. तूच आता तूच. रे शुभे त्याला काय झालं तुझ्या. हे वे. अरे काल नाही का आपण कार्यक्रम केलता. कसला रे. कालचा कार्यक्रम. काय झालं. अरे संडासात घसरून पडला मला. सांगाच चाललोय तू. अरे ओला करा. आज घ्यायची नाही तुला. आज नको. आधीच पकडली.
हॅलो. हा बोल ना बाबा. हाय बाबा पुण्यातच. अरे काय बाबा सगळीकडे फिरतोय कुठं नोकरी भेटणार बाबा. सगळीकडे फिरतोय म्हणलं कुठं नोकरी भेटणार. झालं नाही आपलं मार्क कमी पडले रे लास्ट इयरला आता. हे खूपच कमी टक्के. शोधतो सगळीकडे ट्राय करतो कुठंच भेटत नाही. इंटरव्ह्यू देऊन वैताग आला मला आता. नाही येणार गावाकडे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येत नाही गावाकडे आता. हा काय ना बा मार्क कमी पडण्याचं कारण होतं. एक मुलगी होती माझ्या आयुष्यामध्ये. तेच ना मुलगी होती रे भाऊ एका आयुष्यामध्ये माझ्या. काय सांगू तिने वाट लावली बघ की माझी बाबा. हा 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 ते दादाला सांगते एवढं बरं करू. हा आई आबाला पण मॅनेज करा आणि दादाला पण सांगते एवढं बरं का. नाहीत हा
येऊ दादा. ये ना. नमस्कार दादा. नमस्कार. समीर लाईट लाव रे. मग काय विचार केला? दादा या दिवशी तुम्ही जीवनाचा दृष्टिकोन बदलून टाकला. बर, आता सर्व तुमच्याकडनं अपेक्षित आहे. काय झालं एवढा आत्महत्या करायला निघालास? तेव्हापर्यंत ठीक होतं, पण आयुष्यामध्ये सेटल होण्याची धडपड चालू गेली ना. बर, तुला काय वाटतं कशात यश तुला? दादा माझा व्यवसायाचा भरपूर अभ्यास आहे, तुम्ही एकदा फाईल पाहून घ्या. व्यवसाय मग कुठं राहते? दादा भांडवल नाही, त्यामुळे दुसरा मागू शकतो. बर, माझ्याकडं एक चांगली कल्पना आहे. बघ म्हणजे पट्टे का, मी भांडवल गुंतवतो, तू व्यवसाय चालव, प्रॉफिट 50-50 करून घेऊ. चालतंय ना, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं चालेल, लवकरच पेपर बनव. दादा मला विचारलं आवडेल. आपलेच सांगितलं नाही. या येऊ. या. हॅलो. हा दादा, अर्धी कंट्रक्शन फाईन झाले आपली, पूर्ण अर्धी राहिली आहे. तुम्ही येऊन जाता का? हा या ना जरा, या जरा तुमचे पाऊल मागू दिले जरा शेत. हां ठीक आहे, या लवकर. झाली थोडीशी राहिली. मस्त झालं दादा. छान झालं. सगळं तुमच्यामुळे शक्य झालं दादा, नाहीतर काय. आता नाव देणार रे आपलं रुद्रावतो संघटनेचं कंस्ट्रक्शन साईडला. बिल्डिंगचं नाव ठेवणार रुद्रावतो डायरेक्ट. चांगले चांगले. 5 मजला होत आलं. हो. ठीक आहे, चल. वाट माझी मला सापडेना, आयुष्य जगणं अवघड झाले. विचार करून काही करू शकलो नाही, आयुष्य काय आहे हेही समजले नाही. मनापासून केलं सारं, मनापासून केलं सारं, मन हे झालं वारं. म्हणून डचकट डोळ्यात आले पाणी, कारण आयुष्य अवघड नसते, कधी आलेच नाही कानी. जसा मी पडलो होतो धडकन, तसा उठलोय होतो ताडकन. जगण्यासाठी सारं काही केलं, जगण्यासाठी सारं काही केलं, त्या आयुष्यात काही मिळण्यासारखे झाले. म्हणून ठरवले जावे आता वाऱ्यासारख्या आभाळात उडून. म्हणून ठरवले जावे आता वाऱ्यासारख्या आभाळात उडून. होईल एकदाचे मोकळे, होईल एकदाचे मोकळे. आयुष्य शेवटच्या किनारी काठी, डोळे झाले दाटे.
कोणी कुणाचे नसले तरी आयुष्य कसे काय ह्या जगात असते. कोणीतरी यावे आणि मला आयुष्य काय असते हे समजवावे. म्हणून सांगतो एकटे पण माझ्या जवळ नाही राहावे, एकटे पण माझ्या जवळ नाही राहावे. मी सांगतो काहीच अवघड नसते, रोपासारखे जगणे छान असते. रोप एकटे असते तरीही किती आनंदात जगत असते. तूही काहीतरी कर आणि एक चांगला रस्ता दिसतात. कसंही असू दे, चांगलं आहे आयुष्य. ते जगण्यात चांगले झाले म्हणजे तोच खरा मनुष्य. तुमचं आयुष्य जिंकण्यासाठी तुमच्या पोटी भूक आहे. तुमचं आयुष्य जिंकण्यासाठी तुमच्या पोटी भूक आहे. काहीतरी बनवून दाखवायची जिद्द आहे. तीच तुमची जिंदगी आहे. तीच तुमची जिंदगी आहे. आज खूप काही लिहिले मी ह्या किनारी. आज खूप काही लिहिले मी ह्या किनारी. मी आज आहे त्या तीरावर. यालाच म्हणतात आयुष्य जिंकण्यासाठी बनवले, चांगले जगण्यासाठी बनवले. ठीक आहे.